3 आकडे आणि त्यातच आजच्या व्हिडिओचं सगळं सार आहे. पहिला, भारतीय स्त्रियांमध्ये जास्त आढळणारा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. दुसरा, गर्भाशय मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर आणि हा जवळजवळ पूर्णपणे टाळता येणारा आहे. तिसरा, अगदी सुरुवातीच्या टप्प्यात ओळखलेला ब्रेस्ट कॅन्सर आणि त्यातून बऱ्या होणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण 90%हून जास्त. आणि हे 3 आकडे एकच गोष्ट सांगतात. इथे खरा शत्रू आहे भीती, शांतता आणि उशीर. कारण भीतीपोटी अनेक स्त्रिया या विषयावर बोलणंच टाळतात. लक्षणं दिसली तरी बघू, होईल, ठीक आहे, पुढे ढकलतात आणि नेमकी तीच सर्वात मोठी चूक ठरते. मग स्त्रियांमध्ये कोणते कॅन्सर जास्त दिसतात, त्याची पहिली लक्षणं कोणती आणि सर्वात महत्त्वाचं आणि लवकर कसं पकडायचं आणि कसं टाळायचं. नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा सबनीस. आजचा विषय महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या खूपच कामाचा आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्या घरातल्या अनेक स्त्रियांसाठी. आई आहे, बहीण, मुलगी, मैत्रीण, कारण या विषयात माहिती ही सर्वात मोठं संरक्षण आहे. कोणते कॅन्सर स्त्रियांमध्ये जास्त आढळतात, आधी एक स्पष्ट यादी सांगते म्हणजे गोंधळ होणार नाही. पहिला आहे स्तनाचा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य आणि लवकर ओळखता येणारा, कारण तो हाताला लागू शकतो. दुसरा आहे गर्भाशय मुखाचा कॅन्सर सर्वायकल कॅन्सर आणि हा जगातल्या अशा मोजक्या कॅन्सरपैकी एक आहे ज्याला लस आणि तपासणीने जवळपास पूर्णपणे आपल्याला टाळता येतो. तिसरा आहे अंडाशयाचा कॅन्सर ओव्हॅरियन कॅन्सर. याची लक्षणं अस्पष्ट असतात आणि म्हणूनच अनेकदा उशिरा लक्षात येतो. चौथा आहे गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सर ज्याला आपण एंडोमेट्रियल कॅन्सर म्हणतो म्हणजे युट्राईन कॅन्सर. आणि याच्या सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे काय की मेनोपॉज नंतर होणारा कोणताही रक्तस्राव हा महत्त्वाचा भाग आहे. आता या 4ही कॅन्सरसाठी लक्षात ठेवायच्या फक्त 2च गोष्टी आहे की पहिलं लक्षण ओळखणं आणि लक्षण येण्याआधीच तपासणी करणं. सुरुवात ब्रेस्ट कॅन्सरपासून. इथे तुमच्या हातात एक फार मोठी ताकद आहे. स्वतःच्या शरीराची ओळख महिन्यातून एकदा मासिक पाळी संपल्यानंतर साधारण 1 आठवड्यानंतर स्वतः सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करणं. इथे उद्देश गाठ शोधणं नाही, उद्देश एवढाच आहे की आपली चेस्ट कशी असते हे स्वतःला माहिती असणं महत्त्वाचं आहे. कारण जे नेहमीचं आहे ते माहीत असतं, पण ज्याच्यात बदल झाला की मग ते लक्षात येतो आणि तो कोणताही बदल डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे. नवीन गाठ असणे छातीत किंवा काखेमध्ये म्हणजे ब्रेस्टमध्ये किंवा ॲक्झिलामध्ये. त्वचेवर खड्डा किंवा संत्र्याच्या सालीसारखा पोत दिसणे. निप्पलचा आकार बदलणं किंवा ते आत ओढलं जाणं. निप्पलमधून रक्तस्राव होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे या लक्षणांमध्ये छातीच्या एका भागाची त्वचा जर सतत लाल होत असेल, जाड होत असेल किंवा गरम लागत असेल तर महत्त्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की मॅमोग्राफी. मॅमोग्राफ म्हणजे ठराविक वयानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने मॅमोग्राफी कोणत्या वयापासून सुरू करायची आणि किती वर्षांनी सुरू करायची किंवा किती वर्षांनी रिपीट करायचं हे महत्त्वाचं आहे. हे कसं ठरवणार हे तुमचं वय आणि तुमची फॅमिली हिस्ट्री हे बघून ठरवलं जातं. सर्वायकल कॅन्सर. सर्वायकल कॅन्सर हा टाळता येणारा आहे. आजच्या व्हिडिओमधली सर्वात आशादायक गोष्ट म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर सर्वायकल कॅन्सर. हा कॅन्सर जवळपास पूर्णपणे टाळता येतो. कसा? 2 गोष्टींनी. पहिलं आहे HPV वॅक्सिन. हा कॅन्सर मुख्यतः HPV नावाच्या व्हायरसमुळे होतो आणि त्या व्हायरसपासून आपल्याला आज प्रोफायलॅक्टिक म्हणजे वॅक्सिनेशन हे उपलब्ध आहे. ही वॅक्सिन आपण मुलींना लहान वयातच म्हणजे साधारणपणे 9 ते 14 वर्षाच्या दरम्यान दिली तर ती सर्वात परिणामकारक ठरू शकते. का? कारण संसर्ग होण्याआधीच शरीराची तयारी होते आणि मुलींसाठी डॉक्टरांशी आपण हे अवश्य बोललं पाहिजे. दुसरं, नियमित तपासणी म्हणजे पॅप स्मिअर किंवा HPV टेस्ट. आणि या तपासणीचं विशेष आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही फक्त कॅन्सर शोधत नाही, कॅन्सर होण्याआधीचे जे बदल आहेत ते सुद्धा पकडते आणि तेव्हा हा छोटाच उपचार करून कॅन्सर होण्याआधीच तो आपण थांबवू शकतो. साधारणतः 30 वर्षांनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने ही तपासणी OPDमध्ये जेव्हा तुम्ही जाल, कारण ही छोटीशी टेस्ट असते OPD बेसिसवर, म्हणजे हा कॅन्सर जवळपास थांबवता येऊ शकतो. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक आईला माहिती असणं आवश्यक आहे. ओव्हॅरियन
आणि युट्राईन हे कॅन्सर. शरीर काय सांगतं आणि या 2 कॅन्सरबद्दल ज्यांच्याबद्दल घरात सर्वात कमी बोललं जातं. पहिला आहे अंडाशयाचा कॅन्सर, ज्याला आपण ओव्हॅरियन कॅन्सर म्हणतो. आणि याची अडचण एकच की याचे लक्षणं फार सामान्य वाटतात. सतत पोट फुगल्यासारखं वाटणं, पोटात किंवा ओटीपोटीत जडपणा, दुखणं, थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणं, भूक कमी होणे, वारंवार युरिनला जावं लागणे, ही लक्षणं सहज आपल्याला लक्षात येतात. पण मग ॲसिडिटी आहे म्हणून आपण कधीकधी सोडून देतो. आणि एक साधा नियम लक्षात ठेवा, ही लक्षणं जवळपास रोज आणि 3 आठवड्याहून जास्त जर टिकत असेल तर मात्र आपल्याला नक्कीच तपासणी करून घेणं आवश्यक आहे. नवीन आहे, सतत आहे आणि जात नाही, हे 3 शब्द अगदी महत्त्वाचे आहेत. दुसरा आहे गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सर, ज्याला आपण एंडोमेट्रियल किंवा युट्राईन कॅन्सर म्हणतो. आणि याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण अगदी स्पष्ट आहे, म्हणजे मेनोपॉजनंतर होणारा कोणताही रक्तस्राव, पेरीमेनोपॉजमध्ये होणारा रक्तस्राव, मग तो कितीही कमी असो, एकदा जरी झालेला असला किंवा स्पॉटिंग जरी असलं तरीसुद्धा मेनोपॉजनंतरचा रक्तस्राव हा कधी नॉर्मल नसतो. तरी घाबरण्याचं कारण नाही, पण तो तपासण्यासारखा तर नक्कीच आहे. आणि मेनोपॉजच्या आधीसुद्धा म्हणजे 2 पाळ्यांच्या मध्ये होणारा रक्तस्राव किंवा सहवासानंतर होणारा रक्तस्राव ही लक्षणं दुर्लक्षित करण्यासारखे नाही. या व्यतिरिक्त असामान्य बदल किंवा दुर्गंधी होणं हेही तपासून घेणं आवश्यक आहे. ही लक्षणं म्हणजे कॅन्सर आहे असं अजिबात नाही. यातली बहुतांश लक्षणं ही साध्या बऱ्या होणाऱ्या कारणामुळे असतात, पण ती टिकून राहिली तर अंदाज नको, तपासणी हवी. या विषयाभोवती जमलेले 4 सर्वात मोठे गैरसमज आजच संपवूया. पहिला गैरसमज, कॅन्सर म्हणजे मृत्यूच. हे आज खरं नाही. स्त्रियांमध्ये अनेक कॅन्सर लवकर ओळखले तर पूर्णपणे बरे होतात. लवकर ओळखणं हाच फक्त खरा फरक ठरतो. दुसरा गैरसमज, लक्षणं नाहीत मग तपासणी कशाला, हा सर्वात धोकादायक गैरसमज. स्क्रीनिंग लक्षणं येण्याआधीच बदल पकडण्यासाठी असतो, म्हणजे तपासणी आजारी पडल्यावर करायची गोष्ट नाही, ती निरोगी असतानाच करायची गोष्ट आहे. तिसरा गैरसमज, आमच्या घरात कोणालाच कॅन्सर नाही मग मला धोका नाही, हे चुकीचं आहे. ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या बहुतांश स्त्रियांच्या घरात त्यांच्या कोणत्याही कौटुंबिक किंवा फॅमिली हिस्ट्रीही नसते. फॅमिली हिस्ट्री असेल तर मग आपण अजून कॉन्शियस राहायला पाहिजे, आणि ते नसेल तर मग सूट मिळवणं नव्हे. चौथा गैरसमज, HPV वॅक्सिन आणि ती अजून लवकर देणं. तर सत्य असं आहे की उलट लवकर दिली तर ती जास्त परिणामकारक असते. या लसमध्ये चारित्र्याचा काही संबंध नाही. कॅन्सर हा विषय आहे आणि 9 ते 14 वर्ष वयोगटामध्ये हे वॅक्सिन द्यायला पाहिजे. म्हणजे याचं कारण की संसर्गाच्या शक्यतेच्या आधी जर आपण दिलं तर इम्युनिटीही जास्त वाढते. त्यामुळे गैरसमजाचं एकच उत्तर आहे की अंदाज नको, तपासणी हवी. मग आपण डॉक्टरांना काय विचारायला पाहिजे? डॉक्टरांना काय विचाराल? माझं वय आणि माझं फॅमिली हिस्ट्री हे बघता मॅमोग्राफ कधीपासून सुरू करायचा आणि किती वर्षांनी रिपीट करायचा? माझ्यासाठी पॅप स्मिअर योग्य आहे की HPV टेस्ट योग्य आहे? आणि ही तपासणी किती वर्षांनी पुन्हा रिपीट करायची? तिसरं, मुलींना HPV वॅक्सिन हे कधी द्यायचं, कोणत्या वयात द्यायचं आणि किती डोसेस द्यायचे? सो आजच्या व्हिडिओचं सार हेच आहे की स्त्रियांमध्ये अनेक कॅन्सर बरे होतात. अट एकच आहे की लवकर ओळखलं जावं. आणि दुसरं, सर्वायकल कॅन्सर जवळपास पूर्णपणे टाळता येतो HPV वॅक्सिनेशन. त्यामुळे HPV वॅक्सिनेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्क्रीनिंग लक्षणं येण्याआधीची करायची गोष्ट आहे, ती निरोगी असतानाच, ना की काही झाल्यानंतर. आणि चौथं, न थांबवणारं लक्षण म्हणजे संकेत. विशेषतः मेनोपॉजनंतर कोणताही रक्तस्राव. आजच्या व्हिडिओनंतर एक गोष्ट करणं बंद करा. मला काही होणार नाही म्हणून तपासणी पुढे ढकलणं बंद करणं आणि हा विषय आपण बोलत नाही हेही बंद करा. कारण या विषयावरची शांतता मोडणं हीच खरी सुरुवात आहे. स्वतःची आणि घरातल्या स्त्रियांची पुढची तपासणी ठरवा आणि हा व्हिडिओ त्यांना पाठवा. काळजी घ्या स्वतःची आणि एकमेकांची. मी डॉक्टर श्रद्धा सबनीस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.